राधानगरी तालुक्यातील राशिडे बुद्रुक येथील गाव तलाव ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जलपर्णीने भरून गेला होता. गावच्या सौंदर्यात भर टाकणारा हा गाव तलाव केंदाळामुळे अक्षरशः गुदमरला होता. याबाबतचं वृत्त के न्यूजने प्रसारित केलं आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत हा गाव तलाव केंदाळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऐतिहासिक असणारा हा गाव तलाव स्वच्छ आणि सुंदर असणं ही काळाची गरज आहे. सध्या या तलावातून केंदाळ काढणं सुरू असलं तरी देखील असे तात्पुरते उपाय करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाय करणं गरजेचं आहे. या गाव तलावात पाणी येण्यासाठी नैसर्गिक स्रोत नसल्यामुळं शिल्लक असणारं थोडं पाणी नेहमीच प्रदूषित होत असतं. यावर काही मार्ग काढणं अपेक्षित आहे. या अगोदर अनेक सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळ आणि लोकप्रतिनिधींनी देखील हा तलाव जपण्याचा प्रयत्न केलाय. केंदाळाची ही समस्या नेहमीच राहिली आहे. अनेक वेळेला गावातील सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत यासाठी प्रयत्न केले होते, पण त्यास मर्यादा होत्या. माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी देखील या तलावाभोवती विद्युत रोषणाईसाठी सहकार्य करून या तलावाची शोभा वाढवण्यासाठी प्रयत्न केले, पण कालांतराने ते दिवे सुद्धा गायब झाले आहेत. आता नामदार प्रकाश आबिटकर यांच्या सहकार्यातून गाव तलावाचा विकासाचा प्लॅन तयार आहे असं सांगण्यात येतंय. भविष्यात हा गाव तलाव अस्तित्वात ठेवायचा असेल तर लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत प्रयत्न करूनच हे शक्य होईल. अन्यथा दुर्लक्षातून पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होत राहील. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.